एनर्जी ड्रिंक धीरज भंडार केळवेचा ब्रँड. धीरज फक्त एक मिनिट थांबायचंय. एक्झॅक्टली काय चाललं होतं माइंडमध्ये? 16 धावा करायच्या होत्या, तू मैदानाच्या आतमध्ये गेला, काय चाललं होतं माइंडमध्ये? मयुरेशने माझ्यावर कॉन्फिडन्स दाखवला आणि मी षटकार मारले. मला माहिती होतं मी मारेन. क्या बात आहे, आत्मविश्वास तुझा होता. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तू कोणाला आयडल मानतो या ठिकाणी? पवन केने. क्या बात आहे. एवन पवनचे डायहार्ड फॅन होते धीरज भंडार. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. हा आत्मविश्वास त्यांचा पाहायला मिळाला. या जाऊया आपण सेकंड सेमीफायनलचा सामना, जिथे टॉस जिंकला युवा मासवण टीमने, स्वीकारलं क्षेत्ररक्षण, इन्व्हाइट केलंय बेनापट्टी वसई टीमला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. या आपण ऐकूया मायक्रोफोनवर व्हॉइस ऑफ पास्तड अँड व्हॉइस ऑफ बोईसर सन्माननीय प्रीतमजी गरज सरांना. थँक्यू. धन्यवाद राहुल सर. अगदी केळवे टीमसाठी एकच शब्द, कोण म्हणतो जिंकणार नाही, जिंकल्याशिवाय राहणार नाही. आपण बघू शकतात इथे मात्र कमालीचा खेळ पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये एक अप्रतिम मॅच झटका दिलाय माहीम सी संघाला, जो वर्षभर तरी झटका जाणार नाही. आपण बघू शकतात 440 का करंट अगदी आपण बघू शकतात आलाय. विश्वास बसला नसेल, परंतु जी स्टार्ट गरज होती ना ती आयकॉनने स्टार्ट करून दिली. पहिला बॉल, दुसरी सेमीफायनल. एक रत्न आपण बघू शकतात मासवनचं, जो मायक्रोफोनवर आपल्या समवेत कॉम्बॉक्समध्ये आहे, म्हणजेच राहुल धनवा सर. आणि एक क्रिकेटच्या पटलावर ज्याने नाव केलेलं आहे मासवणगावचा रत्न जयेश भोईर आपण बघू शकतात, ज्याच्यासमोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळते विनायक भोईर. एक बाजूला आयकॉन खेळाडू, अगदी टेनिस म्हणा, लेदर क्रिकेट म्हणा, धनानून काढलंय क्रिकेटचं खेळ, तो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव आणि 2 धावा पूर्ण. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. अगदी मॅच विन केली फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला साहिल. अप्रतिम आज स्टेटसला धीरजने ही मॅच फिनिश केली. स्टेटसला असेल, त्यानंतर इंस्टाग्रामवर, फेसबुकवर स्टोरी जाणार, यात वाद नाही. याच क्रिकेट आहे जे आजचं मात्र टेक्नॉलॉजी आपण बघू शकतात. यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा रेकॉर्ड केली जाते, जिथे रील व्हायरल होतात आणि होऊ दे व्हायरल इथे आपल्याला पाहायला मिळणार. चेंडू झाले 3 धावा झाल्या तर 4. सेन्सिबल क्रिकेट आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये, जिथे पहिल्या मॅचला जिंकल्यानंतर मात्र सांगितलं होतं विनायक भोईरने की बॉल बघून बॉलच्या मेरिटवर खेळणं गरजेचं आहे. चौकार षटकारच जर तुम्ही खेळत राहिला तर खेळ फसला जाईल आणि हेच पाहायला मिळतंय. 2 डबल नंतर हा षटकार एस डीजे. 4-6 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 10 आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू झाले 4. 5वा बॉल. 5व्या बॉलवर देखील प्रहार केलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6. शेवटचा बॉल असेल. अगदी आपण बघू शकतात धीरजच्या खेळीबद्दल एक म्हणेल की साक्षीच्या गालात पडणारी खळी हृदयाचे धोके वाढवते, आणि इथे आपण बघू शकतात धीरजची ही खेळी ही देखील हृदयाचे धोके वाढवणारी खेळी होती. अप्रतिम अगदी आपण बघू शकतात सुपर सुरेख खेळ दाखवला. शेवटी जिताबो सिकंदर आपण बघू शकतात. जयेशवर केलेला हल्ला विनायक भोईर आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे आपण बघू शकतात रणजीपट्टू आहे. काय कमालीचा फलंदाज यावेळेस आपण बघू शकतात. आपला क्लास दाखवत असताना ओव्हर पिच बॉलला खेळलं जात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवला, 1 धाव पूर्ण केली. पहिलं षटक इकडे समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 17
17 स्कोर कार्डवर एस डी जे. कमॉन डीजे मास्टर बजाव. ही कविता आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवते. असफलता एक चुनौती है, उसका स्वीकार करो. क्या गलत हुआ सोचो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष के मैदान से ना भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. या मॅचकडे पहिलं षटक संपल्यानंतर 17 धावा धप्पलकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय आणि ज्या ट्रॉफीसाठी ही झुंज आहे त्या ट्रॉफ्या आलेल्या आहेत. अगदी आपण पाहू शकतात मन मोहून घेणाऱ्या ह्या ट्रॉफ्या जिथे आपण बघू शकतात आमच्या अगदी व्ही आय पी डाईजवर आल्या आहेत. चांगला बॉल आहे. पहिला बॉल रतीश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या क्रमांकाची, दुसऱ्या क्रमांकाची, तिसऱ्या क्रमांकाची, चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डरची ट्रॉफी. त्यानंतर मला वाटते 5, 6, 7, 8 क्रमांकाला देखील ट्रॉफ्या आहेत. म्हणजे इथून 8 संघ काही ना काही घेऊन जाणार. फटका सजवला आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू चाललाय, सीमा पार येतोय चौकार. 4 यस दिदे. रत्न पालघरचा वंडर बॉय म्हणजेच वीरू बाबरे, वीरेंद्र बाबरे पोहोचलाय फायनलमध्ये. कमालीचा खेळ त्याने दाखवलाय उचळीच्या मैदानावर. एक हाफ सेंचुरी देखील त्याच्या बॅटमधून आली आणि हा बघा इथे सलामी देत असताना चौकार जातोय. 4 धावा एस डीजे. सेमीफायनलमध्ये 9 बॉलमध्ये 31 धावा वीरू बाबरे आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ सातपाडी अप्रतिम कामगिरी या मैदानावर देखील या स्पर्धेमध्ये खेळताना दिसला. पहिल्या मॅचला पराभूत झाला, परंतु जसं म्हटलं तर एक स्पर्धा गेली, दुसरी स्पर्धा आहे आपल्याकडे. चांगला बॉल आहे, चेंडू अंगाला लागतोय, परंतु यावेळेस चांगल्या लयमध्ये दिसतोय फलंदाज विनायक भोईर. पाचवा बॉल हा देखील स्विंग आणि मिस. 2 चौकार नक्की आले, परंतु चांगली गोलंदाजी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते रतीश कडून. दुसरं षटक मार्गस्थ आहे. फुलटस बॉल आणि फुलटस बॉलला सरळ पाठवलाय. साईड स्क्रीनवर जाऊन आदळतो चेंडू. 6 धावा षटकार. 2 इथे बघायला गेलं तर आमचे गुणलेखक सांगतायत की 12चे 12 बॉल विनायक भोईर आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे अविनाशने नो स्ट्राईक वरून त्याचा बॅटिंगचा आनंद घेतलेला आहे. आता मात्र प्रेक्षकांसाठी कॅश प्राइज वाढलेला आहे. एका हाताने कॅश घ्या, 300 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. आदरणीय सन्माननीय विजयजी तरे साहेबांच्या माध्यमातून एखाद बॉल आमच्यापर्यंत मारला तर आम्ही देखील प्रयत्न करू. आता मात्र प्रेक्षक बसलेले असतील ना, ते उभे राहतील. अगदी आपण बघू शकतात मागची मॅचचा विचार केला तर अगदी अप्रतिम मॅच पाहायला मिळाली. केळवा संघ अजूनही चर्चा करतोय, माहीम संघ अजूनही चर्चा करतोय, जिथे मात्र विश्वास अजूनही बसला नसेल की आपल्या हातातून मॅच गेली, परंतु नाही. धीरज आला, धीरज मात्र भाऊ खाऊन गेला. ऋतिकाला गोलंदाजी मार्कवर. 2 ओव्हर नंतर 31 धावा. स्ट्राईक भली स्वतःकडे ठेवलेली,
परंतु धावा देखील बनवल्यात. परंतु या स्पर्धेमध्ये अविनाशचा बोलबाला राहिला आहे. एक धाव मात्र पूर्ण केली. एक बाजूला युवा मासवण टीम आपण बघू शकता ज्यांचा गोलंदाज ऋतिक. स्कोरबोर्ड 32. अविनाश कमालीची बॅटिंग केलेली आहे या स्पर्धेमध्ये. हायएस्ट स्कोरर देखील असं आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं एंटरटेनमेंट केलं जात आहे बॅटिंग बॉलिंग दोन्ही भागातून. इकडे मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न केला. शॉट कव्हरला चेंडू अडवला जातोय. एकदा पूर्ण केली. प्रॉपर टायमिंग नाही झालं. बॅटवर चेंडू चांगला नाही आला. एकदा चांगल्या खेळाडूला मात्र जेव्हा असा खराब चेंडू मिस करतो ना अगदी खेळाडूंपेक्षा त्याला खूप बेकार वाटतं की हा बॉल गमावला आपण. धावसंख्या 33 आहे 33 स्कोर कार्डवर. अगदी आपण बघू शकतात आमच्या अगदी VIP डाईजवर अगदी समोरच ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत. अविनाश जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही. या वेसुकचा फटका. चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. कमान डीजे. अविनाश भाऊला सांगेल की आमच्याकडे मारा. आम्ही बघू प्रयत्न तरी करू. प्रयत्नाला 150 देतील. चांगला चेंडू आहे. इथे एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 40. अगदी चांगल्या धावा पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. 5वा बॉल घेऊन तयार. 9 दिवसाची स्पर्धा. पहिला दिवस झाला पाऊस पडला त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली 21 नोव्हेंबरला. आजचा अंतिम दिवस शेवटचा दिवस. विनायक भोईरचा फटका फसलाय. डीपला क्षेत्ररक्षक. पहिला झटका यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट SDJ. दाखवलंय. चेंडूला पाठवलंय 6 धावेसाठी. आता एका हातात कॅच घेण्याचा प्रयत्न फसला. जर कोणी कॅच घेतला तर 1000 रुपये म्हणजे आलेले आमचे पाहुणे मंडळी आहेत हे त्यांच्यासाठी आहे किंवा आयोजकासाठी. अगदी आपण पाहू शकतात. अगदी आपण बघू शकतात. प्रथम पारितोषिक 1 लाख. द्वितीय पारितोषिक 50,000. तृतीय पारितोषिक 21,000. चतुर्थ पारितोषिक 10,000 आणि आपण विचारतात 6, 7, 8, 5 यांना 5,000. 5, 6, 7, 8 पारितोषिक जे आहेत त्याला 5,000. फटका फसला. इथे मात्र विकेट येत असताना हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. सुंदर ट्रॉफी आहेत. अगदी आपण बघू शकतात आपल्या घरामध्ये 4 व्हीलर असेल, AC असेल, TV असेल, रेफ्रिजरेटर असेल, परंतु हे आपण पैशाने विकत घेऊ शकतो. परंतु तुम्हाला जर अशा ट्रॉफ्या जिंकायच्या असतील तर तुम्हाला मैदानामध्ये घाम गाळावा लागेल. जो आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये हे खेळाडू घाम गाळताना पाहायला मिळत आहेत.
अगदी मन मोहून घेणारी ही स्पर्धा आणि हे ट्रॉफ्या. असं वाटते की ट्रॉफी उचलून घरी घेऊन जावी, परंतु इतकं सोपं नाही आहे. विकेटचा पतंग देऊया संधी डीजे मास्टरला. यस डीजे. विराट कोहली अजून एक शतकाच्या जवळ समीप आलेला आहे. 90 धावेवर खेळतोय. नवीन बॅट्समन फटका हा देखील फसलेला दिसतोय. विकेट. क्या कर दिया आपने. सेमीफायनल आहे. सेमीफायनल मध्ये आपण खेळत आहोत. चुकीला माफी नाही. दगडीचा मूवीचा डायलॉग अरुण गवळी साहेबांचा, चुकीला माफी नाही. आणि इथे आपण बघू शकता चुकी होत असताना मैदानाच्या आतमध्ये रतीश कडून जिथे धावा खूप येत आहेत. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 47. चांगला बॉल आहे. चांगला कमबॅक केलाय गोलंदाज जयेश. आपण पाहू शकतात अगदी चाणक्यचा जो सुविचार आहे की पानी से नहाने वाला लिबास बदलता है, लेकिन पसीने से नहाने वाला इतिहास बदलता है. आणि इकडे आपण बघू शकतात विकेटवर विकेट येत असताना चांगली गोलंदाजी ब्रँड ऑफ मास वन जयेश. एस डी जे. विहाना सकाळपासून आज आनंद घेते क्रिकेटचा. क्रिकेटचा कमी आणि स्टेजवर बाकी सर्व खेळून झालंय. पाण्याच्या बाटलीने मोबाईलने सर्व काही खेळून झालं. आता क्रिकेट बघते. चिव टोपण नाव. अगदी आपण पाहू शकतात जिथे महिला वर्ग देखील कमाल करतोय क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. आणि इकडे चांगला फटका टक करून आवाजाला चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. 6 धावा. एस डीजे. सहाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 53. शेवटचा बॉल. चेंडू चाललाय मिड विकेट रिजनला. 1 धाव मात्र पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 4 षटकं इकडे समाप्त झाली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 55 स्कोर कार्डवर. कमांड डीजे. एक वर्षाची तुम्हाला वाट बघावी लागेल. 12 महिने 365 दिवस. आणि 1 वर्षाचं महत्त्व त्याला विचारा जो परीक्षेत नापास झाला असतो. पुन्हा एकदा त्याला त्याच वर्गात बसावं लागतं. 1 महिन्याचं महत्त्व त्याला विचारा ज्याची पेमेंट नसते झाली, कशा रीतीने तो आपलं घर चालवतो. 1 हप्त्याचं महत्त्व त्याला विचारा जो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो. 1 दिवसाचं महत्त्व त्याला विचारा जो उपाशी असतो. 1 तासाचं महत्त्व त्याला विचारा जो कोणाची वाट बघत असतो. 1 मिनिटाचं महत्त्व त्याला विचारा जो अपघातातून 1 मिनिटाकरता त्याची ट्रेन सुटली असते आणि अख्खी रात्र तो प्लॅटफॉर्मवर थांबला असतो. आणि 1 सेकंदाचं महत्त्व त्याला विचारा जो अपघातातून वाचला असतो. अगदी 1 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागली या स्पर्धेची. फटका इकडे सजवलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक आणि 1 बाउन्स. कॅचवर नाही आला. 4 धावा. चौकार. एस डी जे. सहा धावे 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 59 धावा.
आता मात्र चांगल्या धावा पाहायला मिळत आहेत. इथे मात्र मासवण संघ 70+ थोडा उघड देखील जाईल. समोर देखील एक धारदार गोलंदाजी आहे त्यामध्ये अनिकेत, परंतु इकडे थांबणार नाही आहे. पायामधला चेंडू उचललाय, साईड स्क्रीनवर फेकून दिलाय. 6 धावा यस डीजे. एक लक्ष त्यांना दिलं जाईल. द्वितीय पारितोषिक 50,000 आणि आकर्षक चषक. तृतीयचा पारितोषिक 21,000 आकर्षक चषक. चतुर्थ पारितोषिक 10,000 आकर्षक चषक. आणि 5वं 6वं 7वं आणि 8वं बक्षीस असेल 5,000 आणि आकर्षक चषक दिले जातील. एक सुरेख सुपर दर्जेदार आयोजन आणि नियोजन विजयजी तरे आणि त्यांची एंटायर टीमच्या माध्यमातून. वाईट बॉल आलाय, 4 बॉल बाकी आहेत. मासवणचे प्रेक्षक थोडे शांत झालेत. जिथे धावा वाढत आहेत, स्कोरबोर्ड 66. चांगला बॉल आहे, तेवढा चांगला फटका डीपमध्ये. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिजनला एकदा पूर्ण केली आणि 2 धाबा देखील पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं. 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 68 68 धावा धावपलकावर. मॅच सेमीफायनलची आहे. मागची मॅच पैसा वसूल झाली, त्या अगोदरची देखील पैसा वसूल पाहायला मिळाली. ही देखील प्रेक्षक पैसा वसूल मॅच पाहण्यासाठीच आलेले आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेर चांगला बॉल आहे, जिथे आपण बघू शकता डॉट बॉल आलाय. शेवटच्या ओव्हरच्या 2 बॉलचा खेळ बाकी. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, परंतु तेवढा चांगल्या रीतीने खेळून काढलाय. सिंगल आणि खराब थ्रो अगदी. 2 धाबा मात्र मिळत आहे. 2 धाब्याने स्कोरबोर्ड 70. शेवटचा बॉल. मॅच पाहतात आपण युवा मासवण आणि त्यांचे विपक्ष वसई बेनापट्टी टीम. मागच्या वर्षीची चॅम्पियन टीम आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल. आणि शेवटचा बॉल चांगला फटका डीपमध्ये. क्षेत्ररक्षक 1 बाउन्स सीमा पार. येतोय चौकार. 5 ओव्हर 74 स्कोर कार्डवर आणि 75 धावेचं टार्गेट इथे दिलेलं आहे वसई बेनापट्टी संघाने मासवण संघासमोर. धन्यवाद आदरणीय प्रीतमजी गरज सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकला. 4 वाजून 3 मिनिटं होत आहेत. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. टार्गेट 75. मागील मॅचमध्ये 74 धावा. अतिशय धीरज भंडारची खेळी. 74 धावा चेस होऊ शकत आहेत. एकविरा स्पोर्ट्स केळवा या टीमने दाखवून दिला. हर्ष उल्हास केला.
संपूर्ण या ठिकाणी प्रेक्षक जे संघाचे पाठीराखे आले होते त्यांनी जल्लोष केला. खऱ्या अर्थाने मेगा फायनलमध्ये जो संघ वाट पाहतोय, प्रतीक्षा करतोय, कशा पद्धतीने तो या ठिकाणी कोणता संघ आमच्या समोर येईल. टार्गेट 75. अप्रतिम क्रिकेट जे पाहायला मिळालंय. सुपर 8 मध्ये आपण जे सामने बघितले, तदनंतर फर्स्ट सेमीफायनल पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये माहीम सी आणि एकविरा स्पोर्ट्स केळवा सामना आपण बघितला आणि त्याच्यामध्ये एकविरा स्पोर्ट्स केळवा टीमने बाजी मारली. आणि हा दुसरा सामना आपण पाहताय सेमीफायनलचा, जिथे प्रथम फलंदाजी केली बिनापट्टी वसई या टीमने आणि त्यांनी धावा लावल्या धाव फलकावरती. 74-75चं लक्ष युवा मासवण या टीम समोर ठेवण्यात आलंय. चला, 2 बॅटर आपण त्वरित दाखल व्हायचे मैदानाच्या दिशेने. अप्रतिम क्रिकेटमय वातावरण या ठिकाणी हे पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून 2 बॅटर मैदानाच्या दिशेने या ठिकाणी रवाना होताना पाहायला मिळत आहेत. अजय भोईर आणि पराग धानवा युवा मासवण या टीमच्या माध्यमातून ही ओपनिंग पेअरची जोडी दाखल होताना पाहायला मिळत आहे. 75 धावा कराव्या लागतात. आत्ताच्या या स्मार्ट आणि फास्ट क्रिकेटमध्ये कुठलीच टोटल सेफ नाही आहे, हे आपण पाहिलं. छोटी टोटल डिफेंड होते आणि मोठी टोटल ही चेज होते. म्हणून म्हणतात ना की लक्ष्य कोई बडा नहीं, हारा वो जो कभी लढा नहीं और जीता वो जो कभी डरा नहीं. देर इज द विक्ट्री बिहाइंड द फेअर, डर के आगे जीत है. आणि याच हेतू उद्देशाने या ठिकाणी खेळावं लागेल. किंग कोहली 93 नॉट आउट, शतक जरूर पाहायला मिळेल. रोकोसाठी वेट केलं होतं प्रेक्षकांनी. रोको को रोक के दिखाव हेच सांगतात आमचे भारतीय प्रेक्षक. अजय भोईर आणि पराग धानवा हे 2 बॅटर मैदानाच्या दिशेने रवाना पाहायला मिळतात. अनिकेत चौधरी बेनापट्टे एक्सप्रेस ज्याने प्रिव्हियस इयर गाजवलं, तर मागचा सामना अजय भोईरने 35 धावा केल्या होत्या. तोच फॉर्म कंटिन्यू करावं लागेल युवा मासवण टीमसाठी. 75 धावा मोठं लक्ष 5 षटकांमध्ये. परंतु मागील सामना ज्या पद्धतीने पाहायला मिळाला त्याच पद्धतीने हा देखील सामना पाहायला मिळेल का, क्वेश्चन मार्क. जाऊया मॅचच्या दिशेने. अनिकेत चौधरी सज्ज होताना बॉलिंग ट्रॅकवर. अजय भोईर ब्रँड ऑफ मासवण. पहिला बॉल वेगाने आतमध्ये आला. अप्रतिम ही गती, या वेगाची चर्चा सातत्याने आपण करतो बेनापट्टी विभागामध्ये, वसई तालुक्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये. अनिकेत चौधरीची ही विशेषता आहे, स्पेशालिटी आहे. चांगली गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असणारा गोलंदाज बेनापट्टी वसई या टीमच्या माध्यमातून. पहिला चेंडू आलाय निर्धाव. यावेळेस क्षेत्ररक्षण थोडंसं बदलताना पाहायला मिळत आहेत. बिहाइंड द स्टंप आपण जर बघितलं, रणजीपट्टू विनायकजी भोईर यांना आपण पाहत आहेत, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगली फलंदाजी इनिंग 1 मध्ये पाहायला मिळाली. बारा चेंडू मग 31 धाव्याची खेळी विनायक भोईर यांनी केली. यावेळी बॅटची एज घेतली. 1 धाव परिपूर्ण या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. अजय भोईर 1 धाव मिळते. पराग धानवा यावेळेस फलंदाजी मार्कवरती. ओपनिंगमध्ये या ठिकाणी संधी मिळते. संधीचं सोनं करावं लागतं. म्हणतात ना की संधी प्रत्येकाला मिळत नसते, ज्याला मिळते त्याला संधीचं सोनं करता येत नसतं. परंतु संधी ग्रॅब केली पाहिजे, हे आपण पाहिलंय. ज्याप्रमाणे समुद्र असतो, काही जण समुद्रामधून मासे काढतात, काही जण समुद्रामधून मोती काढतात, तर काही जण फक्त आपले पाय ओले करतात. तेच या ठिकाणी घ्यावं लागेल. यावेळेस भन्नाट 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 वेग. बॅटर बीट पराग धानवा. पहिला डॉट, दुसरा चेंडू 1 आणि तिसरा चेंडू डॉट. शांत ठेवलाय या गोलंदाजाने. फलंदाजानं आतापर्यंत या 3 चेंडू मध्ये अधिराज्य गाजवलंय. पहिले 3 चेंडू फेवरमध्ये आहेत अनिकेत चौधरी यांच्या. पुन्हा अनिकेत लॉंग रनअप सहित वेगाचा बादशाह. यावेळेस आपण बघितलं
ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न विनायक भोईर यांच्याकडून चुकी होणारच नाहीये. फ्लॉप शो. पराग दानवा गॉन. चार बॉलचा खेळ, काय जबरदस्त पद्धतीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय गोलंदाज अनिकेत चौधरी. संजय चौधरी आयकॉन खेळाडू, मॅन फ्रॉम शेलवासा. मागच्या मॅचमध्ये 3 चेंडू खेळले होते, प्रेक्षकांना मोहित केलं होतं, परंतु या सामन्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. प्रेक्षकांच्या गळातील ताईत बनावं लागेल, कारण की हा सामना जर जिंकलात तर मेगा फायनलचा सामना, आणि हा सामना पराभूत झालात तर मात्र तुम्हाला वाट पाहावी लागेल, प्रतीक्षा करावी लागेल. चातक पक्षी ज्याप्रमाणे प्रतीक्षा करतो वरुण राजाची, त्याचप्रमाणे प्रतीक्षा असेल तुमच्या क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा अनिकेत यावेळेस चांगल्या पद्धतीने यावेळेस सन्मान दिला गेला. सन्मान द्यावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. अच्छे गेंदों का सन्मान करो और बुरे गेंदों का अपमान करो, आणि हेच करताना पाहायला मिळतं. फक्त 2 धावा आतापर्यंत या 5 चेंडू मागे पाहायला मिळत आहेत. वेगवान गोलंदाजीचा मारा करताना अनिकेत चौधरी. शेवटचा चेंडू, यावेळेस निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. फक्त 2 धावा, 1 गडी बाद. घेऊया छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. करताना सेमीफायनलचा दुसरा सामना युवा मासवण 75 धाव्यांचा पाठलाग करताना फक्त 2 धावा पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या बाजूनं बेनापट्टी वसई या धावा डिफेंड करताना सुरेंद्र, जो या ठिकाणी या पाहायला मिळतोय बेनापट्टी वसई या टीमच्या माध्यमातून गोलंदाजी करताना. समोर संजय हा बॅटर पाहायला मिळतोय, आयकॉन खेळाडू युवा मासवण टीमचा. पहिला बॉल या ठिकाणी या पाहायला मिळालाय, आणि हा चांगला चेंडू या ठिकाणी पंच कळवताना इट्स अ फेअर बॉल जो पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी सुरेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी उडवल्या बॉलला संजय चौधरी नावचा ब्रँडेड एनसीसी षटकार. जो आयकॉन खेळाडू पाहायला मिळतो युवा मासवण या टीमच्या माध्यमातून धावसंख्या 8 या अंकावर जाऊन पोहोचली जाते. 8 रन्स. याही वेळेस आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, आणि हा अप्रतिम फ्लाइंग कॅच काही जबरदस्त पद्धतीने टिपला हा झेल, आणि संपला संजयचा खेळ. गॉन. विशाल घरतने काय झेल टिपला यावेळेस. अतिशय सुरेख कॅच ऑफ द मॅच म्हणावं लागेल, ज्या पद्धतीने त्या शैलीने हा झेल त्याने परिपूर्ण केला. जयेश भोईर आता 2 बंधूंची जोडी या ठिकाणी पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा षटकार, तिसरा विकेट. सुरेंद्र ही कमबॅक करताना, आणि कमबॅक करण्यामध्ये माहिर आहे हेच तो सांगतोय. ॲज अ ऑलराऊंडर बेनापट्टी वसई या टीमच्या माध्यमातून जयेश भोईर. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला, चांगली गोलंदाजी. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. शांत ठेवलंय युवा मासवणच्या फलंदाजाने, या गोलंदाजाने. आव्हान मोठं आहे 75 धावेंचं.
यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. हा वाईट बॉल, पंचांचा इशारा या ठिकाणी पोहोचतोय. आदरणीय विशाल सर दर्शवतायत की हा वाईट बॉल एकदा मिळते आणि एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या ही 9 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली. 9 रन्स. यावेळेसही चांगला फटका आहे आणि बॉलला पाठवलंय. जयेश भोईरच्या बॅट मधून येतोय षटकार. 6. ती 15 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ पाहायला मिळतोय. या 5 बॉलमध्ये 13 धावा आणि 1 विकेट मिळवताना सुरेंद्र हा गोलंदाज जो पाहायला मिळतोय. इथून जर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक, षटक क्रमांक 2 आणि पॉवर प्लेच्या माध्यमातून हा शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज सुरेंद्र टू जयेश भोईर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न शांत केलं या बॉलवरती, शांत ठेवले बॅटरला. 15 धावा धाव फलकावरती आहेत. आता मात्र 18 चेंडू 60 धावा, रिक्वायर्ड रन रेट 20चा आणि आता मिळते. मॅचच्या दिशेने आपण जर आलो तर आता मात्र 18 चेंडू आणि 60 धावा, रिक्वायर्ड रन रेट 20चा पाहायला मिळतोय. आणि हा 20चा रिक्वायर्ड रन रेट जर परिपूर्ण करायचा असेल तर अजय भोईर जे मागच्या सामन्यात त्यांनी गाजवला ते या ठिकाणी हा सामना फिनिश करू शकतायत. या अजय भोईरकडे क्षमता आहे. आतापर्यंत दुसऱ्या बाजूने अनिकेत चौधरी ज्यांनी षटक क्रमांक 1 फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या होत्या. 18 चेंडू 60 धावा, 20ची सरासरी प्रति षटकामध्ये. पहिला बॉल गतिवान, पहिला चेंडू डॉट. अप्रतिम 7 चेंडू आतापर्यंत हाताळलेत अनिकेत चौधरीने त्याच्या स्पेलच्या माध्यमातून आणि फक्त 2 धावा त्याच्या माध्यमातून खर्च करताना तो पाहायला मिळतोय. 1 विकेटही त्याने मिळवली आणि आता मात्र षटक क्रमांक 3 मधील पहिला चेंडू आलाय निर्धाव. अजय भोईर आणि जयेश भोईर हे 2 बंधूंची जोडी पाहायला मिळत आहे. यावेळेस मोठा प्रहार केलाय अजय भोईर च्या बॅट मधून, बॉलला पाठवलाय 6 धावांसाठी षटकार, सिक्सर. आहे आणि तो स्वतःमध्ये ताकद ठेवतो हा सामना फिनिश करण्याची, परंतु दुसरे खेळाडू साथ देत नाहीयेत. प्रत्येक सामन्यामध्ये अजय भोईरचा क्लास पाहायला मिळतोय. या 6 धावेने स्कोरबोर्ड जर आपण पाहिलं जाऊन पोहोचलाय 21 धावा धाव फलकावरती, 21 रन्स हे पाहायला मिळत आहेत. 21 धावा धाव फलकावरती 75 धावेंचा पाठलाग करताना युवा मासवण संघ पहिले 2 षटकं चांगली पाहायला मिळाली आतापर्यंत बेनापट्टी वसई टीमच्या माध्यमातून, परंतु म्हणतात ना माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल हे आपण सांगू शकत नाही आणि तोच क्रिकेटचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजय भोईरच्या माध्यमातून षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अनिकेत चौधरी पुढील बॉल घेऊन, याही वेळेस बॉलला उडवलाय. का मी अजय भोईर नावाचा उल्लेख करतो, 1 मॅन आर्मी 1 मॅन शो. अजय भोईरचा क्लास, षटकार 6. कुठल्याही प्रकारचे रिॲक्शन नसतं आणि त्याची स्पेशालिटी आहे साधं राहणीमान. म्हणतात ना की आयुष्यामध्ये स्वतःचा साधेपणा टिकवा, एक दिवस तोच साधेपणा तुमचा ब्रँड बनेल. आता जर आपण बघितलं तर येणारे चेंडू 15 आहेत. 48 धावेची आवश्यकता होऊ शकतायत. मी करेन आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. अजय भोईरकडे ती क्षमता आहे. 75 धावा या ठिकाणी करायच्या आहेत. 27 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 4 बॉलचा खेळ पाहायला मिळतोय. अनिकेत चौधरीचे षटक पाहायला मिळत आहे. त्याने षटक क्रमांक 1 इकॉनॉमिकल हाताळलं होतं, फक्त 2 धावा
आणि 1 विकेट त्यांनी मिळवली होती. याही वेळी शांत ठेवलंय बॅटरला. आत्ता मात्र 13 चेंडू आणि 48 धावा. आता मात्र 4 षटकार एका ओव्हरमध्ये हे परिपूर्ण करावे लागतील. या बॉलवरती रिस्क घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल. म्हणतात ना, जोपर्यंत आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये रिस्क घेत नाही तोपर्यंत परफेक्ट बनत नाही. टाळ्यांचं गजर विराट प्रेम कोहली यांचं हे शतक पाहायला मिळत आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक रिव्हर सॅटिस्फाय होताना पाहायला मिळतील. आता 12 चेंडू 47 धावा. घेऊया छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अनिकेतने केली. या 2 षटकांच्या स्पेलमध्ये अनिकेतने 15 धावा दिल्या आणि 1 विकेट त्याने मिळवली. आता गोलंदाजी मार्कवरती रणजीपट्टू विनायक भोईर यांना आपण पाहू शकाल. गेली कित्येक वर्ष मुंबई टीमसाठी खूप चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. रणजी मॅचेसमध्ये चांगलं प्रदर्शन, मुंबई प्रीमियर लीगमध्ये चांगलं प्रदर्शन, टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचं प्रदर्शन हे पाहायला मिळत आहे. या मॅचमध्ये 12 मध्ये 31 धावा त्यांनी केल्या. पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 1 धाव जरूर या ठिकाणी पाहायला मिळाली. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड यावेळेस होताना पाहायला मिळतील. धवनची गती 29. आता मात्र 11 चेंडू आणि 46 धावा. आता प्रत्येक चेंडू मागे षटकार चौकारच या ठिकाणी गवसणी घालावी लागेल युवा मासबोन या टीमला. दुसऱ्या बाजूनं खूप चांगल्या अनुषंगाची आतापर्यंत कामगिरी या ठिकाणी करताना जे पाहायला मिळालेत. बेनापट्टी वसई या संघ, त्याच्यामध्ये अनिकेत चौधरी यांची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली. जयेश भोईर कशा पद्धतीने फलंदाजी करतील या मॅचमध्ये. पुन्हा विनायक भोईर, अप्रतिम, तेज थर्रार, परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळाली. यावेळेस अतिशय सुरेख हा चेंडू पाहायला मिळतोय. विनायक भोईर यांची गोलंदाजी आणि फलंदाजीचा लुप्त उठवताना या ठिकाणी प्रेक्षक राजे पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 29 धावफलकावर. यावेळेस चिप शॉट अँड टेकन, विकेटचं बटन. युवा मासवण आतापर्यंत संघ पाहायला मिळतोय. अजय दानवा मैदानाच्या आतमध्ये, न्यू मॅन इन, जो 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी येतोय. मोठं लक्ष 75 धावेचं. पहिला चेंडू 1, दुसरा डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. विनायक भोईर पुढे येत आहे स्वतः या चेंडूवरती आणि हा जल कंप्लीट, कॉट अँड बोल्ट. आणखीन एक धक्का, फॉल ऑफ दी विकेट. एकोणतीसला 4 ही स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी विनायक भोईर यांच्या माध्यमातून या 4 बॉलच्या खेळानंतर जर आपण पाहिलं तर त्यांनी फक्त एकच धाव दिली आणि तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर विकेट त्यांनी मिळवलाय. रतीश जाधव यावेळेस वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र इथून अशक्य धावा आहेत, इम्पॉसिबल मॅथमॅटिकली आपण जर बघितलं. 7 चेंडू आणि 46 धावा. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज विनायक भोईर यांना आपण पाहत आहेत. गोलंदाजी मार्कवर रणजीपट्टू. चांगली गोलंदाजी, अप्रतिम सुरेख कामगिरी त्यांनी केली.
फलंदाजीमध्ये धावा केल्या 31, गोलंदाजीमध्ये 6 चेंडू मागे फक्त एकच धाव दिली आणि 2 विकेट्स त्याने मिळवल्यात. चांगली कामगिरी संघासाठी पाहायला मिळते. यासाठी तर आयकॉन खेळाडू म्हणून नियुक्त आहेत या टीमचे. आणि आता मात्र शेवटचं आणि अंतिम षटक सर्व काही या ठिकाणी सिद्ध होताना पाहायला मिळालंय. बेनापट्टी वसई पुन्हा एकदा या ठिकाणी डिफेंडिंग चॅम्पियन आहेत आणि यावेळेसही ते या ठिकाणी मेगा फायनलकडे त्यांची वाटचाल पाहायला मिळते. विशाल घरत गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका अजय भोईर पाहायला मिळतोय. 2 धावा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न. इथून औपचारिकता बाकी आहे. विजयाचा सुगंध दरवळलाय तो म्हणजे वसई बेनापट्टी. काय जबरदस्त संघ आहे. मागील हंगामात तब्बल 32 वेळा ट्रॉफी त्याने उचलली. 32 वेळा हा संघ मात्र ठरला विजेता. आणि या वेळेसही काही कमालीची सुरुवात करताना पाहायला मिळतोय अजय भोईर एकतर्फी झुंज देताना. परंतु क्रिकेट हा वैयक्तिक खेळ नाहीये, तर क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. पण म्हणतात ना की टीमचा फुल फॉर्म काय, तर टी फॉर टुगेदर, ई फॉर एव्हरीवन, ए फॉर अचीव अँड टीम फॉर मोर. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी खेळावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या अंकावरती. 37. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. आणखी एक मोठा प्रहार अजयच्या बॅट मधून दररोज षटकार पाहायला मिळतोय. एकतर्फी लढत ही अजयच्या माध्यमातून. हा झेल टिपला आणि यावेळेस प्राइज मिळेल. एका हाताने मनोज बाबर, ते देखील युवा मासवण या टीमचे खेळाडू आहेत. काही कारणास्तव आज बाहेर गेले होते आणि त्यांना मिळेल या ठिकाणी नो बॉल, नो +6. आता मात्र 2 हाताने झेल टिपला. धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचले गेले. 50 रन्स ही पाहायला मिळते. अजय भोईर 35 धाव्याची खेळी करताना पाहायला मिळतोय. 14 चेंडू मागे. विशाल घरत यावेळेस हारलो तरी चालेल, इतिहास घडला पाहिजे, हाच अजय भोईरचा हेतू उद्देश हा पाहायला मिळतो प्रामाणिकपणे. आतापर्यंत चार चेंडूंचा खेळ पाहायला मिळतो. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 2. आणि त्यानंतर स्पष्ट होताना पाहायला मिळेल. यावेळेस विकेटचं बदल पाहायला मिळते. 5व्या बॉलवरती विशालने या ठिकाणी विकेट मिळवला. कॉट बिहाइंडच्या माध्यमातून विनायक भोईर आणि हा झेल परिपूर्ण केला आणि 5वा धक्का मिळतोय युवा मासवण टीमला. 50 धावसंख्येवरती 5वा फलंदाज बाद. साहेब बेनापट्टी डिफेंडिंग चॅम्पियन पुन्हा एकदा कैलासवासी दिनकर माधव पेलेंना स्मृती चषकामध्ये त्यांना मिळेल या चेंडूनंतर मेगा फायनलचं तिकीट. आणि यावेळेस वसई बेनापट्टी संघ मेगा फायनल मध्ये आपली मजल मारताना पाहायला मिळत आहेत. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. हे मैदान त्यांना लकी आहे. वन ऑफ द फेवरेट ग्राउंड म्हणून